हॅलो स्टुडंट्स, मागच्या वेळेस पाठवलेला व्हिडिओ इफेक्ट ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम्स असल्यामुळे तुम्हाला काही विद्यार्थ्यांना तो ओपन झाला नाही. त्यामुळं मी तो व्हिडिओ परत एकदा तयार करतो आहे. लाप्लासेस या सायंटिस्टनी आपल्याला व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला दिला, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, V = गॅमा पी अपॉन रो, या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करणार आहोत. आणि आपल्याला प्रेशर आणि टेम्परेचर या दोन फिजिकल क्वांटिटीजचा व्हेलॉसिटीवर काय परिणाम होतो, स्पीडवर काय परिणाम होतो, हे या दोन प्रश्नांमध्ये आपल्याला बघायचं आहे. चला तर मग आपण बघूयात पहिल्यांदा इफेक्ट ऑफ प्रेशर. याच्यावरचा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जातो, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, किंवा एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. 2 किंवा 3 मार्काला हा प्रश्न परीक्षेत असू शकतो. तर त्याप्रमाणे हा अतिशय सोपा असा प्रश्न आहे, तुम्ही त्याची तयारी चांगली करू शकता. हा लाप्लासेसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फक्त याच्यामध्ये आपण आता काय करायचं आहे, ह्या डेन्सिटी रो जो आहे त्या रोच्या जागी आपण सबस्टिट्यूट करायचं आहे मास अपॉन व्हॉल्यूम. मग आपला हा फॉर्म्युला व्हीचं काय येईल पहा, V = गॅमा पी अपॉन रो. रोच्या जागी काय करायचं आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. आणि मग आपल्याला काय मिळेल बघा, फॉर्म्युला गॅमा पी व्ही अपॉन यम, असा हा फॉर्म्युला मिळेल. आता हे स्मॉल व्ही म्हणजे स्पीड आहे, स्पीड ऑफ साऊंड इन एअर ही फिजिकल क्वांटिटी आहे. आणि हे बिग व्ही, कॅपिटल व्ही, व्हॉल्यूम ऑफ एअर, असं आपण या ठिकाणी घ्यायचं. आणि हे यम म्हणजे मास ऑफ एअर. आता याच्या पुढची स्टेप काय आहे पहा, P/V म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम. बॉयल्स लॉचा जो अभ्यास आपण केलेला आहे, त्या बॉयल्स लॉच्या अभ्यासामध्ये आपल्याला असं सांगितलं की प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर P/V हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. याचाच अर्थ काय की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. प्रेशर आणि व्हॉल्यूम हे एकमेकांना व्यस्त प्रमाणात आहेत. जर प्रेशर वाढला तर व्हॉल्यूम कमी होणार, आणि जर प्रेशर कमी झाला तर व्हॉल्यूम वाढणार. म्हणजे एकमेकांना कसे आहेत ते व्यस्त. हा आहे बॉयल्स लॉ. या बॉयल्स लॉचा या ठिकाणी जर आपण उपयोग केला तर P/V हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग ही व्ही ही जी क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर स्मॉल व्ही, ही क्वांटिटी बघा आता इकडे, हा जर प्रॉडक्ट कॉन्स्टंट असेल आणि हे गॅमा म्हणजे काय तेही कॉन्स्टंट आहे, स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP आणि स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV, यांचा रेशो म्हणजे गॅमा, त्याची व्हॅल्यू 1.41 ती कॉन्स्टंट आहे. हे यम मास हेही कॉन्स्टंट आहे. त्यामुळे सगळंच कॉन्स्टंट होतं पहा. जर समजा प्रेशर वाढला तर व्हॉल्यूम कमी होणार, आणि प्रेशर कमी झाला तर व्हॉल्यूम वाढणार. पण हा जो स्पीड आहे, हा व्ही जो आहे स्मॉल व्ही, तो बदलेल का, नाही बदलणार, कारण P/V हे कॉन्स्टंट राहणार. गॅमा कॉन्स्टंट, यम कॉन्स्टंट, एव्हरीथिंग इज कॉन्स्टंट. देअरफॉर V velocity of sound in air is constant. If there is a change in pressure, there is no effect of pressure on velocity of sound or speed of sound. थोडक्यात आपण फायनल कन्क्लुजन काय द्यायचं आहे, देर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. हा झाला पहिला प्रश्न. त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. इथं टेम्परेचरचा इफेक्ट बघण्यासाठी फक्त आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, V = गॅमा पी अपॉन रो, हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपल्याला मगाशी आपण सबस्टिट्यूट केल्याप्रमाणे रो मास अपॉन व्हॉल्यूम हे घ्यावं लागेल पहिल्या स्टेपमध्ये. सो स्मॉल V = गॅमा पी व्ही अपॉन यम. P/V हा जो प्रॉडक्ट आहे, दिस प्रॉडक्ट P/V इज कॉन्स्टंट. आणि आपल्याला माहिती आहे PV = nRT फॉर n मोल ऑफ ए गॅस.
आयडियल गॅस इक्वेशन फॉर n मोल. मग हे n जे आहे त्याची आपण व्हॅल्यू 1 घेतली, म्हणजे 1 मोल जर घेतला गॅस तर PV इज इक्वल्स टू RT असं आपल्याला लिहिता येईल. पहा, मग ह्या इथं PVच्या जागी आपण RT घेऊयात. देअरफॉर V इज इक्वल्स टू अंडर रूट गॅमा इंटू RT अपॉन M. हा झाला पहा फायनल फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. या फॉर्म्युल्यामध्ये एक गोष्ट लक्षात काय येते आपल्या, की गॅमा कॉन्स्टंट, R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, तोही कॉन्स्टंट, M मास कॉन्स्टंट, म्हणजे राहिलं काय फक्त T टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. सो स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग जर समजा मी दोन वेगवेगळे टेम्परेचर घेतले, एक T0 घेतलं त्यावेळेसचं स्पीड आहे V0 सुरुवातीचा, आणि नंतरचं टेम्परेचर घेतलं मी T आणि त्यावेळेसचं स्पीड आहे V. मग आपल्याला ह्या दोघांचा रेशो जर घेतला V0 आणि V या दोघांचा, तर तो रेशो कसा येईल याप्रमाणे येईल. पहा, अपॉन V0 इज इक्वल्स टू अंडर रूट T अपॉन T0. थोडक्यात आता याच्यावरून आपल्या लक्षात काय येईल की व्हेलॉसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर असल्यामुळं जर टेम्परेचर वाढलं तर नक्की व्हेलॉसिटी वाढणार, आणि जर टेम्परेचर कमी झालं तर व्हेलॉसिटी कमी होणार. सो इफ द टेम्परेचर increases then the speed of sound in air increases. If the temperature decreases the speed of sound in air decreases. अशा प्रकारे कन्क्लुजन आपण याचं सांगू शकतो. हा झाला दुसरा प्रश्न. आता तिसरा एक प्रश्न आहे अशाच पद्धतीचा, की ज्या ठिकाणी आपण प्रेशर टेम्परेचरच्या जागी घेणार आहोत ह्युमिडिटी. म्हणजे तो प्रश्न काय आहे, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. आता ह्युमिडिटी म्हणजे काय, ह्युमिडिटीला मराठीमध्ये आर्द्रता असं म्हणतो आपण. ह्युमिडिटी इज नथिंग बट द प्रेझन्स ऑफ वॉटर व्हेपर इन एअर. हवेतील बाष्पाचे प्रमाण याला आपण आर्द्रता असे म्हणतो. मग ह्युमिडिटी म्हणजे जसं आता हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे धुके पसरलेले असतात आणि आपण त्यावेळेस काय म्हणतो की हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, हवेची आर्द्रता वाढलेली आहे असं आपण त्यावेळेस म्हणतो. आणि तेव्हा आपल्याला हवेमध्ये असलेलं बाष्प त्याचं प्रमाण वाढल्यामुळं आर्द्रता त्याची वाढलेली असते. मग त्याचा काय परिणाम होतो, आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बघतो आपण तर हवा पूर्ण कोरडी असते, कोरडी हवा आणि आर्द्रता असलेली हवा. आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी, त्याला आपण दुसरं नाव दिलेलं आहे मॉइश्चर. ह्युमिडिटी त्यालाच मॉइश्चर असं आपण म्हणतो आहे. बा ह्युमिडिटी आणि मॉइश्चर दोन्ही शब्द एकच आहेत, फक्त नावं वेगळी आहेत, अर्थ एकच आहे. मग आपण आता काय करूयात, आपला जो फॉर्म्युला लाप्लासचा व्हेलॉसिटी V इज इक्वल्स टू अंडर रूट गॅमा P अपॉन रो याचाच आपण या ठिकाणी उपयोग करणार आहे. फक्त एक आपण काय करूयात की दोन वेगवेगळे इक्वेशन्स घेऊयात, एक मॉइस्ट एअर आणि एक ड्राय एअर. म्हणजे कोरडी हवा आणि आर्द्रता असलेली हवा, बाष्प असलेली हवा, त्याला आपण मॉइस्ट एअर म्हणूयात. स्पीड ऑफ साऊंड इन मॉइस्ट एअर इज इक्वल्स टू अंडर रूट गॅमा P डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर. आणि दुसरं इक्वेशन आपल्याला याचप्रमाणे आपण घेऊयात. दुसरं कुठलं, वेलॉसिटी ऑफ साऊंड इन ड्राय एअर म्हणजे कोरडी हवा. त्याचा काय फॉर्म्युला येईल, अंडर रूट गॅमा P अपॉन रो डेन्सिटी ऑफ ड्राय एअर. या दोघांचं रिलेशन जे आहे हे आपण डिव्हाइड केलं. आपण हे पहा, VM डिवायडेड बाय V इन ड्राय एअर. M म्हणजे मॉइस्ट एअर, D म्हणजे ड्राय एअर. तर हे गॅमा पी कॅन्सल होणार आणि आपल्याला काय मिळणार फॉर्म्युला, डेन्सिटी इन ड्राय एअर डिव्हायडेड बाय डेन्सिटी इन मॉइस्ट एअर अंडर रूटमध्ये असं मिळणार. पहा, थोडक्यात या सगळ्यावरनं एक गोष्ट काय लक्षात येते आपल्या, की स्पीड ऑफ साऊंड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ दॅट एअर. मग डेन्सिटी जी आहे ती कोणत्या हवेची डेन्सिटी जास्त असते आणि कोणत्या हवेची कमी असते हे जर कळलं आपल्याला, तर आपल्याला ह्युमिडिटीचा काय परिणाम होतो हे लक्षात येईल. डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर अँड डेन्सिटी ऑफ ड्राय एअर या दोघांमध्ये कोणती डेन्सिटी जास्त असते आणि कोणती डेन्सिटी कमी असते.
ड्राय एअरची डेन्सिटी जास्त आणि मॉइस्ट एअरची डेन्सिटी कमी असते. म्हणजे ड्राय एअर जे आहे त्याची घनता जास्त आणि मॉइस्ट आर्द्रता असलेली हवा त्याची घनता कमी असते. मग व्हेलॉसिटी स्पीड जे आहे त्या डेन्सिटीबरोबर कसं आहे, इन्व्हर्सली आहे. आणि मग ही जर व्हॅल्यू रो एम इज लेस दॅन रो डी असेल तर व्ही एम म्हणजे स्पीड ऑफ साऊंड इन मॉइस्ट एअर आणि व्ही डी स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर ह्याच्यात काय रिलेशन असणार, ते उलटं असणार ह्याच्या. म्हणजे असं असणार पहा. सो इट शोज दॅट द स्पीड ऑफ साऊंड इन मॉइस्ट एअर इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर. म्हणजे काय झालं, मॉइस्ट एअर म्हणजे हवा, बाष्प असलेली हवा जर आपण घेतली तर त्याच्यामुळं त्याच्यातला स्पीड जो आहे साऊंडचा तो वाढतो. म्हणजे बाष्प असलेल्या हवेतला स्पीड जास्त असतो आणि कोरडी हवा जी आहे त्यातला स्पीड हवेचा कमी असतो. हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं पहा. तर अशा प्रकारे हे झाला डेन्सिटी, ह्युमिडिटीचा इफेक्ट काय आहे हे आपण बघितलं. आता इथे एक पॉईंट आहे पहा, तर मी सांगितलेल्याप्रमाणे डेन्सिटी ऑफ मॉइस्ट एअर इज 0.81 kg/m3 अँड डेन्सिटी ऑफ ड्राय एअर इज 1.29 kg/m3. ह्यात किमती आहेत. म्हणजे इथं काय लक्षात आलं आपल्या, मॉइस्ट एअरची डेन्सिटी ही कमी आहे आणि ड्राय एअरची डेन्सिटी जास्त आहे, हे आपल्याला याच्यातनं लक्षात होतं. आणि म्हणून मॉइस्ट एअरमध्ये स्पीड जास्त आणि ड्राय एअरमध्ये स्पीड कमी, त्याच्या उलटं याप्रमाणे आपण हे सांगू शकतो. ओके, तर याप्रमाणे 3 प्रश्न झाले पहा. तिन्ही प्रश्न मी आता एकत्र याच्यात पाठवत आहे. तिन्ही प्रश्नांचा हे नोट्स मी जे पाठवतो हे नोट्स नोटबुकमध्ये लिहा. इथं फक्त प्रश्न काय लिहायचे, याचा प्रश्न काय लिहायचा, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. याचा प्रश्न काय लिहायचा, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. आणि याचा एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. अशा प्रकारे 3 प्रश्न करायचे आणि तिन्ही उत्तर याप्रमाणे हे नोट्सप्रमाणे लिहून काढायचे. ओके, थँक्यू.